विनंती करेन जे लोक पाठीमागे बसलेले आहेत ते पुढे आले तर बरं होईल, मलाही बरं वाटेल आणि जरा अजून आपण जवळ येऊ ना. या प्लीज, या दादा पाठीमागे असतील, या पाठीमागचे या, पुढे या. सगळे रसिक प्रेक्षक म्हणा किंवा हे जे माझे मित्र, माझ्या माता भगिनी आहेत, हे तुम्ही दर्दी आहात, गर्दी कमी असली तरी दर्दी आहात तुम्ही, म्हणून वाट बघितलीत, त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, थँक्यू. कारण माझी प्रॉपर्टी आहे, माझी इस्टेट आहे, ती ही समोर बसलेली आहे, हीच माझी प्रॉपर्टी आणि हीच इस्टेट आहे. पैशापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. व्याख्यानाला जातो कुठेही पैसे घेत नाही, कारण एकच असतं की जे सांगितल्यानंतर जे मिळतं ते पैशात येत नाही. यात पैसे मिळत नाहीत, पण जे मिळतं ते पैशात मोजू शकत नाही. करूया सुरुवात नक्की. चला, नमस्कार. मला वाटलं लिपस्टिक लावलंय वाटतं. लिपस्टिक लावलंय, बोलत नाहीत, हसत नाही तर बायका काय होते कुणास ठाऊक. नमस्कार. हा, घरात नवऱ्याशी भांडताना ऐकत नाहीत बघा, आवाज शिगेचा असतो अक्षरशः, पण इथं मात्र नमस्कार. हे नमस्कार करणं ना आपल्या संस्कृतीची, संस्काराची सुरुवात आहे. पण आम्ही ते चुकीच्या ठिकाणी नमस्कार घालतो, माहित आहे का. साहेब काय पण करा, खरं आमचा पेशंट तेवढा जगवा. बरीच लोक घर विकतो, महिला मंडळ तरी एवढे इमोशनल होतात, काय पदर पसरतोच आहे. कशाला कुणाकडे भीक मागता. आजपासून सगळं बंद. आजपासून तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे, त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही. आणि आम्ही सोबत आहे म्हणजे निसर्गाचा भरपूर उपयोग करून घ्यायचा. निसर्गात सगळं फुकट आहे. आता इथं जेवढे लोक आहेत यांना ऑक्सिजन मिळतो की नाही, कुठून येतो, विकत घेता सांगा. निसर्गच देतो ना, झाडं वनस्पती हे देतात की नाहीत. हे जर कोविड मध्ये घ्यायचं असतं तर, कोविड मध्ये बघितलं ना काय काय करायला लागलं. 50-50 लाख रुपये घालून सुद्धा माणसं गेलीत, ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून. मोठमोठे स्टार, सुपरस्टार, सेलिब्रिटी सुद्धा त्यात मेले, पॉलिटिशियन सुद्धा बरेच मेले, लक्षात घ्या, ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून. आणि हे निसर्ग आपल्याला किती फुकट देतोय, मग आपण काय करायला पाहिजे, त्याच्यावरती भरोसा ठेवायला पाहिजे की नाही. नक्की काय. मग आजपासून निसर्गावरती भरोसा ठेवायचा आणि तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत राहील. काही असू दे, घरगुती उपाय करायचे. काय वेळ आल्याशिवाय तुम्ही मरणार नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला, लिहून देतो, कोणाला असेल तर घ्या. कारण जन्माला याच्या अगोदर राजीनामा लिहून घेतलाय, कधी कुठं कशानं मरणार हे ठरलेलं आहे. मग तुम्ही आम्ही जगण्याच्या ह्याच्यात स्पर्धा का करतो, मरणापासून लांब पळायची स्पर्धा का करतो, विचार करायचा. मस्त जगायचं, हे आम्हाला जगणंच माहित नाही हो. रडायचं काम म्हटलं का नाही, बायकांना तर एवढं भारी जमतंय काय सांगायलाच नको. का रडायचं, परमेश्वरानं रडायला पाठवलंय का तुम्हाला. जे काम जमल तो तुम्हाला परमेश्वर काम देतोय. तुम्हाला रडायचं जमलं, हे छान रडत या म्हणणार, देव म्हणणार अजून जरा रडव. तुम्हाला जर हसायचं जमलं, देव म्हणणार हे छान हसते, अजून जरा. आणि महिला म्हणतात, तुम्हाला पाया पडून सांगतो, तुम्ही हसला की लय भारी दिसताय. आणि रडायला लागला का नाही, ही नेपाळमधनं धरून आणली का काय असं वाटते. नवऱ्याला सुद्धा 10-10 मिनिटं निरखून बघायला लागते, तीच आहे का दुसरी आहे. आईला लांब नाकाची आहे म्हणून करून घेतली, इथं बघितलं तर आणि त्यात आणि तुमचं ते काय यांच्याकडे शेंबडाचा महापूरच, आणि ते नाकात बसत नाही, डायरेक्ट. लहानपणी आमचं पण हे सर्दी खोकल्याला घाबरता का नाही तुम्ही, अजिबात घाबरायचं नाही. तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट बोलतो, स्वच्छ बोलतो. आता लेट झालायच, पण एवढं तुम्हाला याचा उपयोग करून देईन. आजपासून तुमचं आयुष्य बदललं पाहिजे. हे आजारांना घाबरायचं नाही. हे आजार काय आहेत सांगा बरं. की इतर प्राण्यांना, पक्ष्यांना कुठे गेले, किती प्राण्यांच्या किडन्या फेल गेल्यात, किती प्राण्यांना शुगर आहे, कावळा गेलाय बीपीची गोळी खातोय, हाय का. म्हशीला बीपीची गोळी घातली तरच दूध देते, नाही तर देत नाही, आहे का. हे सगळं परमेश्वरानं तुमची काळजी घेतलेली आहे. पण आम्ही मात्र विचार करतोय, मला काय झालं तर झालं. वेळेच्या अगोदर मोदी साहेबांचा वशील लावला तरी मरणार नाही, कुणाचाही लावा. रेल्वे खाली पडलेली जगलेत.
आणि ज्याची वेळ आली त्याला काही कारण सुद्धा लागलेलं नाही, बरोबर आहे की नाही? मग कशाला तुम्ही उगाच चिंता करता? मला काय झालं तर, मला काय झालं तर. महिला मंडळांचं लय असते बघा, मला काय झालं तर माझा नवरा काय करायचा, दुसरं करतंय, तुम्ही बिंदास्त मारा, त्याला तेच पाहिजे. तुम्हाला वाटत असेल काय करणार, मुलांचं कसं, मुलांना मम्मी आणतंय ते, हाय गे करत नाही. आणि आपल्याला वाटतंय मी मेलो तर माझ्या बायकोचं कसं व्हायचं. पॉलिसी काढलेली असते, तुम्हीच सोय करून ठेवलेलं असते, नुसती मरणाची वाट बघते. तुमचं कधी मरताय आणि पॉलिसीचे पैसे कधी भरणार. माझं पटत नसेल तर मरून बघा. हा, हे काय झालंय माहितीये का, रडताना लय भारी कार्यक्रम असतात. रडताना बघा की किती तुमच्यावर प्रेम असू दे बायकोचं, चॅलेंज आहे माझं 15. आणि ह्या कोरोना नंतर ना खूप काय काय विचित्र सगळं वाढत चाललंय. कोरोना नंतर बघा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं. अटॅकचं परवा खरोखर सांगतो, 7 वर्षाचं पोरगं बीपीची गोळी खात. 7 वर्षाच्या मुलाला बीपीची गोळी चालू झाली. अहो मी तर म्हणतोय ना, माणसाचं आयुष्य 40 वर यायला लागलंय का काय भीती वाटायला लागली. मी किती दिवस झालं सांगतोय की माणसाचं आयुष्य भीती वाटायला 40 मध्ये येतंय की काय. आणि हे खरं आहे, तुम्हाला पण पटणार. हल्ली बघा की 4, 5, 6, 7 वर्षाच्या मुलांचे केस पिकायला लागल्यात. जे 50 नंतर व्हायला पाहिजे ते 6, 7 वर्षात व्हायला लागलेलं आहे. 6, 7 वर्षात. 7 वर्षाचं पोरगं बीपीची गोळी खाते, कसं 100 वर्ष जगणार ते? जन्मताच शुगर टेस्ट करतात आता मुलांची. लहान मुलं जन्माला आलं ना, त्याचं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचं रक्त काढून घेतात, त्याला शुगर आहे का बघतात. कितीतरी लहान लहान मुलांना टाईप 1 शुगर आहे. टाईप 1 शुगर आहे, जे रक्त काढून घेतात त्याच्यात टाईप 1 शुगर दिसली की त्याला इन्शुलिनचे डोस सुरू झाले बघा. ते कसं 100 वर्ष जगणार, कसं जगणार सांगा? अहो हल्लीची मुलं सुद्धा असे आहेत ना, आता नवीन नवीन आणि आजार आले की 3री 4थी पर्यंत स्वतः शाळेला चालत जात होतं, पळत होतं, खेळत होतं, 5वी पर्यंत खेळत होतं. 5वी नंतर आधीमध्ये पडायला लागलं, 4थी 5वी नंतर, 6वी 7वी नंतर त्याला चालायला येणं झालंय. आणि आता तर पूर्ण शरीरच पूर्ण बंद झालंय, मसल्स त्याचे निकामी झालेले आहेत, असे सुद्धा आजार आलेले आहेत. आणि ह्या कोविड नंतर ना खरोखर सांगतो, पाया पडतो तुमच्या, आता तरी जगूया. कारण हे कोविड मध्ये आपण बघितलंय की काही माणसाच्या आयुष्याला अर्थ राहिला नाही, बरोबर आहे का नाही? काही अर्थ राहिला नाही. आणि जगायला शिकलो पाहिजे. कोविड मध्ये आपण वाचलोय ना, ही सगळी नशीबवान आहे. नाहीतर कोविड मध्ये मेलीत साहेब 4 खांदेकरी सुद्धा मिळाले नाहीत. मुलांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचं प्रेत घरीत घेतलं नाही, माहितीये का? तिकडल्या तिकडं वाया वाया घालवलं. ही परिस्थिती झाली. भावाला भाऊ घरात घेत नव्हता, हे आपण कोविड मध्ये बघितलंय. मग आता आपण काय बघायला पाहिजे? कोण कुणाचं नाही, जगायला पाहिजे का नाही पाहिजे? नक्की ना. आणि कोविड नंतर नाही, हाडांचं दुखणं खूप वाढलंय. हाडांचं दुखणं, बरेच संधिवात झालेला आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, संधिवात झालेला आहे, तर वंगण कमी झालेलं आहे, चकती सरकलेली आहे मणक्यातली, मणक्यात गॅप पडलेला आहे, टाच दुखणे वाढलेलं आहे, पाय गुडघ्यांपासून खाली पाय दुखणं लोकांचं वाढलेलं आहे. हे सगळं जे आहे, हे सगळं हे कोविड नंतर खूप वाढलंय. शुगरचं प्रमाण वाढलंय. किती लहान्या लहान्या मुलांना शुगर. माझ्याकडे आता येतात ना, सर्रास बघितलं ना तर 25, 30, 25, 30, 35 वर्षाची मुलं आहेत ज्यांना शुगर झालेली आहे, बीपीच्या गोळ्या चालू झालेल्या आहेत. काय करायचं? ह्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे का नाही पडायला पाहिजे? ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आजपासून हिम्मत ठेवायची. काही होणार नाही आपल्याला, काय होणार नाही म्हणायचं आजपासून. हे लक्षात घ्या. सकाळी उठलं ना, आजचा दिवस तुला खूप छान चालणार आहे, काही होणार नाही मला, कुठलाही आजार नाही, काही नाही, कुठले औषध खायचे नाहीत, वेळेच्या अगोदर तुम्हाला काही नेणार नाही, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला वाटतंय नाही नाही हो, तुम्ही सांगताय खरं, माझ्या छातीत दुखतंय, त्याला काय करू? बीपीची गोळी खायलाच लागते. मानसिकता आहे, मानसिकता. बीपीची लक्षणं सांगा बरं. एकदा चक्कर आली म्हणजे तुला बीपीचा त्रास सुरू झाला, एकदा घाम सुटला म्हणजे तुम्ही काय लगेच काय तुम्हाला काय मारताय लगेच? हे नाही होत. हे कशामुळे होते त्याच्या पाठीमागचं कारण समजून घ्या. बसून उठल्यानंतर डोळ्यासमोर अंधारी येणं, हे काय बीपीचं लक्षण आहे का? हे पित्त वाढलेलं असतंय आणि आपल्याला माहिती आहे. पण काय झालंय माहिती का, आज जरा भीती घालणारी लोक जास्त आहेत आणि धाडस देणारी लोक कमी आहेत. कोविड मध्ये सुद्धा सरकार सांगत होतं घाबरू नका, पण भिवून मेली. आज आमची परिस्थिती तीच आहे.
आम्ही घाबरूनच मरायला लागलोय, जगायला लागलोय, रोज मरायला लागलोय घाबरून घाबरून. ह्याला काय आयुष्य म्हणत नाही. जगायचं तर बिनधास्त जगायचं, काय व्हायचं ते होऊ दे. तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत आहे, हे लक्षात ठेवा. तोडकर संजीवनी. घरगुती उपाय करायचे, घरगुती उपाय घरच्या घरी करायचं. निसर्ग इतकी ताकद कुणाकडे नाहीये. हे माता भगिनींना विनंती करतो, तुम्ही जे घाबरता ना तर बंद. अनामिक भीती वाटते बघा, कशाच्याही माहित नाही, तर भीती वाटायला चालू असते, हृदयाची धडधड वाढते. गाजराचा रस फुलपात्र भरून काढायचा, त्याच्यात 1 चमचा मध मिक्स करायचा आणि हे मिक्स करून तुम्ही प्यायचं. रोज एकदा प्यायचं. बघा तुम्हाला लगेच 3 दिवसामध्ये हृदयाची धडधड बंद. करून बघा, करून बघा. हृदयाची धडधड बंद. 21 दिवस केलात ना, अनामिक भीती वगैरे सगळी बंद होते. मणक्यात गॅप आहे, गुडघेदुखीचा त्रास आहे, अजून मासिक धर्मामध्ये काही काही अडचणी येतात, तर खसखस रोज 1 चमचा चावून खायची. खूप छान पर्सनॅलिटी राहील, पोट कमी होईल, वजन कमी राहील, अंगावरची सूज कमी होईल. जर बेलाच्या पानांचा रस जर पिला तर मुळव्यात तर निघून जाईलच जाईल, त्याबरोबर उष्णताही निघून जाईल. ज्या उष्णतेमुळे तुम्हाला मासिक धर्मामध्ये त्रास होतो ना, पोटात दुखणे, पिंपल्स येणे, काय काय होणे, हे सगळं कमी होऊ शकतं. तुम्ही अशोकाच्या पानांचा रस प्यायचा. आजपासून आयुष्यात राम नाही राहिलं हो, पहिल्यासारखी माझ्याकडे ताकदच नाही राहिली हो, संसारिक सुख घेऊ शकत नाही हो, कुठेतरी आत्महत्या करावी वाटायला असल्याने खरंच जाऊन मारावं. काय तर धाडस पाहिजे. संसारिक सुख घेऊ शकत नाही हे आत्मविश्वासावरती डिपेंड असते, माहिती आहे. तुमचा कॉन्फिडन्स लूज असेल ना तर तुम्ही आयुष्याचं सुख कुठलंच घेऊ शकत नाही. आत्मविश्वास पाहिजे. आजपासून आत्मविश्वास वाढवायचा. मी आहे तुमच्या सोबत, या सगळ्या मित्रांच्या सोबत मी आहे. तुम्हाला अजिबात, तुम्हाला वर गेला तरी खाली खेचतो, नाहीतर मराठी माणसं दुसरं येतंय काय, मी आहे तुम्हाला. तसं वर नाही, म्हणजे मोठे व्हा, चांगलं व्हा, पण आजपासून रोज 1 चमचा पांढरे तीळ खायचे चावून सकाळी घरातून बाहेर जाताना. आता ते अन्नाची कुटी खायचं का कसं खायचं, मर कव्वा तरी खरं खा, हे लई पत्ते पाणी विचारणारे असतात. हे माझ्याकडे पण येतात आहे, साहेब मला काहीतरी पत्ते पाणी द्या, 6 महिने जीवू नकोस म्हणून सांगतो. काय तर हे डाएट करणारे आहेत ना, ही एवढी चटाटा देवानं उचलावी बघा. मनुष्य प्राण्याचा जन्म दिलाय, पंचपक्वानाचं ताट दिलंय, गप खावावं का नाही. हे गोड खात नाही, तिखट खात नाही, पैसे खूप कमी लागतात. पण आम्हाला हाऊस काय माहितीये का, आपलं झालं संपलं नाही तिथं. आम्हाला कसं आहे, मुलाची काळजी. मुलाला शिक्षण आणि संस्कार ह्याच्या पलीकडे काय देऊ नका. तुम्ही मुलाची काळजी करा. शिक्षण आणि संस्कार, चांगलं शिकवणे, चांगले संस्कार देणे, त्याला बाकीचं काही देणे नाही. बाकीचं त्याचं त्यानं इस्टेट कमवणे. इतर प्राणी पक्षी ते करतात म्हणून त्यांना बीपी शुगरचा त्रास होत नाही. आम्हाला बरं मुलापर्यंत पण ठीक आहे, नातवंडांची पण काळजी, 7 पिढ्यांची काळजी करणारी माणसं आहे तिथं बसलेली. 7 पिढ्यांची. कशाला 7 पिढ्यांची, म्हणजे 7 पिढ्या तुमच्या अपंग जन्माला यावेत असं वाटतंय का तुम्हाला? विचार करा, काय लागतंय आजारातून बाहेर पडायला आणि काय आहे. आम्ही आयुष्यभर राबायचं, राबायचं, एक घर बांधायचं आणि त्याला श्रम साफल्य नाव द्यायचं आयुष्यभर. बंगला बांधला, मी लय कष्ट केलं. अरे चिमणी दरवर्षी नवीन घर बांधते, तू कशाचं कष्ट करतो बिचारा. पण आम्हाला एक घर बांधायचं आणि वास्तुशांतीला माणसं बोलवायची सवय आहे, पाहुणे रावळे, ज्यांना अजिबात बघवत नसते. खरंच आहे. एक पाहुणा बघा की आयुष्यभर आपण त्या घरात ना त्यांच्या चुका दाखवलेल्या बघत बसतोय. चांगलं काय आपण आठवत नाही. पाहुणाला अरे जिना आतनं कशाला काढलास, बाहेरनं काढला असतं, कोण म्हणणार अरे असला कशाला कलर दिलास, तसला दिलास. मी त्यातनं गेलोय. आमच्या आईला मी घर बांधून दिलं. आईला म्हणलं पूजा घालून तुझं तू राहा. आई म्हणली नाही माझ्या लेकानं बांधलंय, मी सगळ्या पाहुण्याशी बोलवणार. म्हणलं नको, ऐक जरा. ऐकायला तयार नाही. पाहुणे सगळे पाहुणे सांगितले ठीक आहे. जे ते आला पहिला मला म्हणला काय लेका तुला पैसा लय झालाय. मी म्हणलं काय झालं. अरे बाथरूम मध्ये 2 बल्ब कशाला लावल्यातच. मी म्हणलं मला तिथं डान्स करायचा असतो, तुला काय करायचं. आमच्या आईला कसं आहे जरा कमी, उद्या कसं आहे की खेडेगावातला आहे, एक तर जरा आता वय झाल्यामुळे कमी दिसतंय, जरा फोकस असावं, जरा जास्त असावं. एक बल्ब गेला तर दुसरा असावा म्हणून 2 बल्ब लावल्यात.
ह्याच्याकडनं पैसे मागितलेले का? तर मला सांगा, उद्या म्हणलं मी तिथं मर्क्युरी लावणार आहे, म्हणलं फोकस लावून म्हणलं मी तापणार आणि मग आंघोळ करणार, तुला काय करायचं? एक जण आला मला म्हणला, अरे हॉलमधनं जिना काढलाय, सगळा जिन्यात मरला हॉल गेला तुझा. हॉल कुठं आहे घराला? जिनाच आहे. आता आईला माझ्या धरून जाता यावं म्हणून मी ते एका बाजूला धरता यावं, माझ्या हिशोबानं मी केलं. मला माझ्या आईला घर बांधायचं होतं, मी माझ्या पद्धतीने बांधलं. बघा, तिला विचारलं तुला काय पाहिजे, आतनं पाहिजे बाहेर, ती म्हणली मला धरून जाता आलं पाहिजे. इट्स ओके, तिच्या मतानुसार तिला आवडेल असं घर बांधलं. सगळेजण, एक जण जेवढं होतं बघा, म्हणला माऊली, अरे म्हणला काय बाबा आईचं पांग फेडलास रे, पाहिजे तसं. आई म्हणली जसं मी सांगितलंय तसं माझ्या पोरानं घर बांधलंय, लय भारी. म्हणला मै समाधानानं मरायला मोकळी. आईला म्हटलं ती तुला जिवंत राहायसाठी ठेवलंय, ते वास्तुशांतीला म्हणते मी मरायला मोकळी. अजून मेलेली नाही, 4 वर्ष झालं बांधून, पण नुसतं म्हणायला मोकळी. आणि ती म्हणली मी मरायला मोकळी म्हणते. बघ काय सांगायचं माऊली, लय भारी काम केलंस रे बाबा, आईनं जन्म दिलेल्याचं काहीतरी ठेवलंस. म्हणला आईनं जन्म दिलेल्याचं काहीतरी ठेवलास, लय भारी घर बांधलास, एवढं सगळं चांगलं केलंयस, खरं जेवण एवढं बेकार घातलंयस का नाही, ते बी नावं ठेवून गेलो. आई म्हणली तू सांगत होतास तेच खरं होतं. म्हणून बघा की इतर प्राणी पक्षी चिंता करून आलं काय, कधी आलाय बायकोला बोलताना काय गा चहा ठेवलाच का नाही, पाहुण्यांची चहा दे, तुझा चहा नको आवाज कमी कर म्हणायची वेळ येते. स्टोव पेटवल्या का तर आवाज खार 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 खार. हे फिरायला जायचं असलं तरी बायकोला आमच्या यांना कसं म्हणते, सासूला फिरायचं, आवरा पटकन चला फिरायला जायचं आहे. आता फिरायला नेते का जेलमध्ये नेते कुणाच ठाऊ, डेंजर आवाज, डेंजर सगळं. आणि कसं आहे, नवरा बायकोचं नातं खूप प्रेमाचं असते. कसं राहायला पाहिजे, नवरा कसा पाहिजे, स्मार्ट पाहिजे, पोट कमी पाहिजे, वरचं छप्पर असायला पाहिजे, आहे का नाही. आणि महिला मंडळांना बघा, नवरा एकदम असा फिटिंग मध्ये पाहिजे. आता ह्यांचं बॅरेल झालं तर चालतंय, ते आम्ही खपवून घ्यायचं, पण ह्यांना नवरा मात्र एकदम स्मार्ट पाहिजे. कसा पाहिजे, स्मार्ट पाहिजे, हँडसम पाहिजे, मध्ये डॅशिंग पाहिजे, म्हशी राखायला पाठीव त्याला. काय सांग, हे ह्यांचं लय डेंजर गोष्ट असते. महिला मंडळांचं काय सांगायचं, हे इमोशनल झाल्या का नाही आम्ही मेलोच म्हणून समजायचं. आमच्या सकट बरं का, आमच्या घरात बी तेच कार्यक्रम आहे. तुम्हाला काय वाटलं मी सुटलोय त्यातनं? ह्या इमोशनल झाले का नाही. परवा एक ह्याच्यानं का नाही व्हॉट्सअपवर कविता पाठवलेली. ह्या इमोशनल झाल्यानंतर बाई इमोशनल झाली, नवऱ्याशी भांडण झालं, हिनं पहिला डीपी गायब करते बघा, पहिला डीपी गायब. तेवढ्या समाधान मानावं का नाही, नंतर स्टेटस लावायचं दिल तुटलेलं. म्हणजे मैत्रिणींना सगळ्यांना माहिती की तुझा आणि नवऱ्याचा कार्यक्रम, तेवढ्यावर तरी ग बसव का नाही. इमोशनल कविता मला पाठवली, मी का बाई आहे का, मला एकीने पाठवली. म्हणे कपाळ माझं कुंकू तुझं, गळा माझा डोरलं तुझं, हात माझा बांगड्या तुझ्या, पाय माझं पैंजण तुझं, बोट माझी जोडवी तुझी, सगळंच तुझं, मग माझं काय. मग नवरा काय गावाचा आहे, तुझाच आहे ना. आम्ही म्हणतो का किस्सा माझा पगार तुझा महिनाभर राबतो आणून देतो ना यांच्या हातात, गप घ्यावं आणि गप राहावं असं नाही. आम्हाला इमोशनल झालं का नाही, आम्हाला कविताच नाही. आम्हाला तुम्हाला सांगा आहे का कविता आहे का इमोशनल झाले आपल्या कविता आहे का काय. ह्यांचं बघायला पाहिजे, ह्यांचं लय भारी आहे. देवानं सगळे ह्याचनीच दिले कपडे, वेगवेगळी सगळी फॅशनेबल कपडे ह्यांना. आम्हाला काय गाल इजारीत पाय, नाहीतर गाल बरमोड्यात पाय, आणि पड उन्हाळ्यात बरमोडा, पावसाळ्यात जीन, दुसरं काय गळ्यात चेन, मंगळसूत्र घालायचं आहे का काय. काय काय सांगा, आपल्याला नेकलेस घालता येतो का, काय घालता येतो सांगा. सगळा मान सन्मान आहे ना. तुम्हाला नेकलेस आहे, गंटन, बोरमाळ, अमुक तमुक काय ते ह्यानंच. 5ही बोटात अंगठ्या घालणारे बायका बघितल्यात मी. आणि भाजीवालीला म्हणते ही कशी दिली ग, ती कशी दिली ग, उगाच दाखवायचं. आणि 2 बोटात असली 2 बोटं पुढं करते, आणि 5ही बोटात असलं तर असं पुढं करते. मावशी ऐका की ही भाजी कशी दिली. मावशी बी लय हुशार असते, ती बी म्हणत्या आज लय गरम व्हायले, असला सर दाखवते गळ्यातला. हो का.
कसं आहे, तुमच्या दुःखाशी कुणाला काही देणं घेणं नाही, तुमच्या प्रॉपर्टीशी पण काय मला वाटतंय बाकीच्यांना फक्त जलसी ह्याच्या पलीकडे काही नाही. तुमच्या दुःखाशी तुम्ही मैत्रिणीला म्हणा की सकाळपासून माझा एक डोळा लय दुखायलाय, ती म्हणते कालपासून माझं दोन्ही पण दुखायला लागले. अशा मैत्रिणी भेटणार तुम्हाला 100%. आणि आपल्याला तर काय, आम्ही दुःख सांडायचंच नाही, आम्ही सांडायला फक्त आम्हाला एकच मार्ग दिलाय, दुसरा मार्गच नाही. दुःख सांडायला एकच कराय का नाही. परफेक्ट आहे, दुसरं काय आहे सांगा, आम्हाला काय दिलंय. हसत पटतंय. तर चला असो, हसत खेळत राहावा, आनंद. अजून जोरात, अजून जोरात, जोरात 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 जोरात, अजून जोरात, अजून जोरात. स्टॉप. नाही, जोरात 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 जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात, अजून जोरात. स्टॉप. हाय.